हिंदू धर्म रूढी परंपरेनुसार विजयादशमी या पवित्र दिनी शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पार्क मैदानावरील शमी वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यासाठी अनेक सार्वजनिक मंडळे, ग्रामदेवी रूपाभवानी पालखीसह अनेक देवस्थानच्या काठ पालखी छबिन्यासह वाजत गाजत सार्वजनिक मध्यवर्ती मंडळाच्या नेतृत्वाखाली सीमोल्लंघनासाठी विविध मार्गाने येत असतात. ही परंपरा आस्थागायत चालू आहे. सार्वजनिक उत्सवाच्या अगोदर पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्तालयात विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांसह सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी, ट्रस्टी, देवस्थान पदाधिकारी उपस्थित राहून मिरवणूक मार्गात उत्सव साजरा करण्यासाठी अडचणींसंदर्भात शांतता कमिटीच्या सूचना व्यक्त करतात. या सूचनेचं पालन करून कुठलीही अडचण आम्ही येऊ देणार नाही. पोलीस आयुक्तांसमोर उपस्थित असलेले अधिकारी आपली भूमिका मांडतात. त्याच बैठकीत कोणताही उत्सव हा शांततेत व सामाजिक सलोख्याने साजरा व्हावा, कायद्याचे सर्वांनी पालन करावे, नियमांचे उल्लंघन केल्यास मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाईल असे सांगितले. याच बैठकीत सोमप्पा प्रशासनाकडून उत्सव काळात येणाऱ्या कामाची दखल न घेतलेल्या अधिकाऱ्यांवर पोलीस आयुक्त गुन्हा दाखल करणार का, असे परखड मत मध्यवर्ती मंडळाचे विश्वस्त दास शेळके, उत्सव अध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत कांबळे, सचिव दत्तात्रय मेनकुदळे, विजय पुकाळे यांनी महापालिका प्रशासनाविरोधात परखडपणे मांडले. मिरवणूक रूपाभवानी मंदिर ते पार्क चौक या मार्गाची पाहणी केली असता ही भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी सर्वश्री शिवानंद सावळगी, निलेश शिंदे, रोहित बित्री, मलिनाथ सोलापुरे, शिवानंद येरटे यांची प्रमुख उपस्थिती होती. हिंदू धर्म रूढी परंपरेनुसार विजयादशमी अतिशय पवित्र दिवस असतो. त्या दिवशी सोलापूर शहरातील सार्वजनिक मंडळं आणि 5 देवस्थानच्या मानाच्या काठी पालखी छबिना सीमोल्लंघनासाठी निघत असतात. परंतु ज्या मार्गाची पाहणी आज आम्ही केली असता महानगरपालिकेत झोपल्याचं सोंग घेतले का कळना. यांना कसं उठवायचं हे आम्हाला सुद्धा कळतंय. गेले अनेक वर्ष ह्या फील्डमध्ये आम्ही काम करतो. परंतु जाणीवपूर्वक जर महापालिका ह्या कामाकडे जर दुर्लक्ष करत असेल तर आम्हाला सर्व देवस्थानची तातडीची बैठक घेऊन महानगरपालिकेच्या विरोधात कुठलं आंदोलन करायचं, कसं करायचं, त्या जागेवर मिरवणूक थांबायची ही भूमिका आम्हाला घ्यायची पाळी महापालिकेनं आणली असं यातून वाटतं. शांतता कमिटीच्या बैठकीत मी प्रश्न सुद्धा काही मुद्दे मांडले असतात. त्यावर लोकरे म्हणून अधिकारी होते आणि नगर अभियंता मॅडम नगर अभियंता ती उपस्थित होते. अंकुलवार मॅडम उपस्थित होते. ह्या बाबतीत कुठलेही क्ष त्यांनी उत्तर दिले नाही. परंतु तरी पण बाबा शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस आयुक्ताच्या समोर त्यांनी कबूल केले काहीतरी काम करतील अशी अपेक्षा होती. पण पोलीस आयुक्त आम्हाला म्हणतात एखाद्या मंडळाच्याकडनं काय चूक झाली तर आम्ही गुन्हा दाखल करू. मग आता यांच्यावर कोण गुन्हा दाखल करणार? आयुक्तांनी ही भूमिका घेणार का? पोलीस आयुक्तांना माझी या बाबतीत विनंती आहे की या निष्क्रिय अधिकाऱ्याच्या विरोधात, कामचुकार अधिकाऱ्याच्या विरोधात तुम्ही आज गुन्हा दाखल करा. एसी मध्ये बसतात, लाख रुपये पगार घेतात, 4 व्हीलरच्या गाडीमध्ये फिरतात, टॅक्स आम्ही भरतो, उत्सव आम्ही साजरा करतो आणि उत्सवात कुठल्या नियोजन करायचं नाही. म्हणजे बेफिकीरपणा आहे की नाही? जर येत्या 2 दिवसात जर नाही झालं तर मध्यवर्ती सर्व आम्ही ट्रस्टी, विश्वस्त, उत्सव समितीचे पदाधिकारी काय करायचं हे महापालिकेने ओळखावं. जर 2 दिवसात नाही काम केलं तर त्या सामोरं त्यांना तोंड द्यावं लागेल. या बाबतीत मी असा इशारा देतो. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.